हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर जसं मी लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गावी जाणार आहोत. सो आज आम्हाला गावी निघायचं आहे आणि रात्रीची ट्रेन आहे आमची आणि लिटरली काहीच पॅकिंग नाही झाली. मी जस्ट आता आंघोळ करून बाहेर आले आणि काही पॅकिंग वगैरे नाही झाली आहे. तर सगळ्यात आधी ते करणार आहे. जेवण वगैरे बनवून झालं आहे माझं, ते आधीच करून घेतलेलं मी आणि आता पॅकिंगला घेणार आहे. शार्वी झोपले तोपर्यंत जेवढी होईल तेवढी मला पॅकिंग करून घ्यायची. आणि टास्क हा आहे आजचा की आज रात्री 12:30ची ट्रेन आहे आमची आणि शार्वीचा झोपेचा टाईम आहे अराऊंड 10 वगैरेच्या आसपास, कधी कधी 11ला पण झोपते. पण आमची ट्रेन आहे 12:30 वाजता आणि ती एकदा झोपेला आली की इतकी जास्त किरकिर करते की आम्हाला काहीच सुचत नाही. तर ती 12:30पर्यंत कशी जागणार आहे, तिला कसं आम्ही हँडल करणार आहे, त्याचं खूप जास्त टेन्शन आलं आहे. कारण ही ॲक्च्युली तिचं सेकंड टाईम आहे ट्रॅव्हल करायचं ट्रेनने. पण लास्ट टाईम आई पप्पा होते सोबत, त्यामुळे मला जास्त फारसं काही टेन्शन नव्हतं. पण ह्यावेळेस तसं नाही आहे. ह्यावेळेस मी आणि शिवानी आहे आणि आमच्याकडे सामान पण असणार आहे. जास्त नाही, थोडंफार. पण एक जण शार्वीला घ्यायला लागणार आहे आणि एक जण सामान घेणार, असंच आहे. बस ती जास्त रडली नाही पाहिजे एवढंच आहे. बाकी काय, तिला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. तर बघूया आता कसं होतं आहे, कसा जातो आहे आजचा दिवस. जेवण वगैरे बनवलं आहे मी आता मी पटापट पॅकिंगला घेते आणि स्टे ट्यून्ड. गावी गेल्यानंतर पण खूप छान छान व्लॉग्स येणार आहेत. तर स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब. तर आता मी सगळं सामान एकत्र करून ठेवलं आहे बेडवरती. आता मला त्याची फक्त पॅकिंग करायची. आणि इथे मी हिरव्या बांगड्या पण घालून घेतल्या आहेत, कारण आता संक्रांत येते आणि संक्रांतीला मी गावीच असणार आहे. तर असं कसं प्रॉपर हिरव्या बांगड्या वगैरे गावी लागतं ते सगळ्यांना माहिती आहे. तर हां, तर मग ते करून घेतलं आहे मी आता. शार्वी झोपली आहे. ओके, तर ते सगळं करून घेतलं आहे. एक मिनटं मी दाखवते. सगळं मी सामान असं एका ठिकाणी करून घेतलं आहे बेडवरती आणि हे सगळं मला बॅगेत भरायचं आहे. तर आता मी बॅग शोधते. कसं आहे की मला जास्त सामान पण नाही न्यायचं आहे गावी, कारण बऱ्यापैकी सामान आम्ही आई पप्पांकडे पाठवलं आहे तसं. कारण आई पप्पा आता रिसेंटली आले होते इथे, तर ते म्हटले आता आमच्याकडे जाताना काही जास्त सामान नाही आहे, सो तुझं शार्वीचं काय असेल तर आमच्याकडे दे. तर तसं मी त्यांच्याकडे सामान दिलं आहे. पण कितीही नाही म्हटलं तर लहान बाळ बोलल्यावरती काही ना काही असतंच, बऱ्याच गोष्टी असतात. तर काही ना काही आपल्याला ते न्यावंच लागतं. तर बऱ्यापैकी सामान आहे, पण मला मोठी बॅग नाही करायची आहे. कारण जसं मी तुम्हाला बोलले आम्ही दोघीच आहे, तर एक जण शार्वीला घेणार, एक जण बॅग्स घेणार. त्यामुळे जे कोण बॅग घेईल त्याच्यावरती जास्त लोड नको यायला. सो बघूया आता. तर आता ह्यातलं हे सगळंच गरजेचं आहे खरं तर. आता बघूया कसं पॅकिंग करू, कशात भरू, हा एक प्रश्नच आहे माझ्या पुढे. पण ठीक आहे, बघूया, मी करते काहीतरी मॅनेज. सो चलो, आता पॅकिंग करून घेते मी, सगळं सामान भरून घेते. जेवण रेडी आहे. आता वाजलेत, हे घड्याळ बंद आहे. आता वाजलेत 12, बरोबर 12 तास राहिले गावी जायला. तर आहे टाईम तसा माझ्याकडे भरपूर. पण कसं आहे, शार्वी झोपली तोपर्यंत मला पटापट गोष्टी आवरून घ्यायच्यात, कारण ती उठल्यानंतर मग मला एका ठिकाणी नुसतं बसून राहावं लागतं. मला एक व्लॉग पण एडिट करायचं आहे, तर ते पण करून घेते. आणि आता गावी शार्वीचे बाबा आहे तिथे, पण तरी पण घर ते व्यवस्थित ठेवून जायचं आहे मला. कारण माणसांचं कसं इतकं लक्ष नसतं, तरी ते करतात, ते त्यांच्या हिशोबाने करतीलच. पण तरी पसारा वगैरे पण आवरून जाते. सगळंच रात्रीचं म्हणजे भांडी वगैरे सगळं व्यवस्थित करून जावं लागणार आहे. तर बघूया आता शार्वी किती साथ देते. शिवानीला मी सांगितलं ऑफिसमधनं डायरेक्ट इकडेच ये, तर ती आल्यानंतर पण बऱ्यापैकी काम होईल. म्हणजे तिने शार्वीला घेतलं तरी खूप आहे. तर बघूया, स्टे ट्यून्ड, कसं होतं, काय होतं मी सांगते तुम्हाला.
त्यानंतर मी पटापट कामाला लागले. किचन ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला. जसं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करता येतो तसं काम पण पटापट झालं असतं तर किती बरं झालं असतं. आणि इथे माझा ओटा इतका क्लीन दिसतो आहे, इतकं छान वाटतं आहे. त्यानंतर लगेचच मी मशीन लावून घेतली. एक एक कामं उरकून घेतली मी. त्यानंतर मी बॅग भरून ठेवली आणि जेवणामध्ये मस्त अशी मिसळ बनवलेली. पाव नव्हता, चपाती होती, पण खूप टेस्टी झालेलं. हा छोटा इंसान माझा जागा असेल ना तर तो बोलूच देत नाही काय. उगाचची किरकिर चालू असते हिची, उगाच. येस, जसं की तुम्ही मगाशी बघितलं, माझी पॅकिंग झाली आहे. फक्त आता अजून एक सॅकची जरूरत आहे. तर मग शिवानी आल्यानंतर तिच्या सॅकमध्ये थोडं सामान देईन. तर इथे मी आता माझ्यासाठी कॉफी बनवले. तर कॉफी पिणार आता. आणि शार्वीला अजून मला अंघोळ घालायची आहे. तर तिला मी अंघोळ घालणार आहे, तिचं आवरणार. मला अजून मेथीचे पराठे बनवायचे आहेत, कारण शार्वीचे बाबा आणि सागरदादा इथेच राहणार आहेत. तर मग त्यांच्यासाठी जास्त नाही पण ॲटलिस्ट उद्याचा दिवस जाईल त्यांचा. ह्या हिशोबाने मी आता मेथीचा पराठे बनवणार आहे. सो ते झाल्यानंतर आम्ही जेवू आणि मग 11-11:30च्या आसपास आम्ही निघू, कारण आमची ट्रेन 12 वाजता आहे. सो स्टे ट्यून्ड. हॅलो. तर मी सकाळी केस धुवायला विसरले होते त्यामुळे मी आता केस धुतलेत. कारण गावी गेले ना, गावच्या पाण्याने केस एकदम जास्त रफ होतात. तर मग माझा प्लॅन तर नाही आहे गावी गेल्यावरती केस धुवायचा, पण बघूया. तर त्यामुळे मी आत्ता सध्या तर केस धुवून घेतलेत. आणि गावी ना खूप जास्त थंडी आणि माझ्याकडे बॉडी लोशन नाही आहे. तर मी आता इन्स्टामार्टवरून बॉडी लोशन मागवलं आहे आणि हा लिप बाम मागवला आहे, जो टिंटेड आहे आणि मला खूप जास्त आवडला. खूप छान वाटतं आहे. तर ह्या 2 गोष्टी मागवल्या कारण त्या खूप गरजेच्या आहेत. गावी खूप जास्त थंडी आहे. तर लिप्सची पण वाट लागणार आणि बॉडीची पण. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मी मागवल्या आहेत. तर अजून तरी शिवानी आलेली नाही आहे. मग ती आल्यानंतर पराठे बनवायचे आहेत. भेटूयात आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच झालं होतं. ट्रेनमध्ये खूप जास्त हालत खराब झाली माझी. घरातून ऑटोमध्ये बसलो तेव्हापासून जे शार्वी झोपली होती ती ट्रेन आल्यावरती उठली आणि त्यानंतर जी ती रडायला लागली. रात्री 3 वाजेपर्यंत ती रडत होती. आणि आम्ही AC कोचमध्ये होतो, पण मी पूर्ण वेळ वॉशरूमचा जो पॅसेज असतो तिथे उभी होती, कारण आतमध्ये अंधारात गेल्यावरती ती फक्त आणि फक्त रडत होती. त्यामुळे खूप जास्त त्रास झाला मला. त्यानंतर सकाळी उठून मॅडम फ्रेश झाल्या आणि मग ही 2 छोटी मुलं पण आली होती आणि त्यांच्यासोबत तिने खूप एन्जॉय केलं. पण रात्री जो त्रास झाला तो भयंकर त्रास झाला मला. पण सकाळी तिने मस्त असं मेंदवडा घेतलेला आम्ही, तर ते खाल्लं आणि ह्या 2 मुलांसोबत ती खूप खेळत होती. आणि मी रात्रभर जागी असल्यामुळे मला काहीच शूट करता आलं नाही, रात्रीचं पण, ट्रेनमधलं पण आणि दुसऱ्या दिवशीचं पण. लिटरली मी तिला 3 वाजेपर्यंत घेऊन होती, त्यामुळे माझा हात इतका जो भरून आलेला, दुखत होता, खूप त्रास झाला. पण ठीक आहे, स्टेशनला आलो आणि पप्पा आणि विटूदादा आम्हाला घ्यायला आले होते गाडी घेऊन. तर मग आम्ही घरी गेलो आणि त्या दिवशी घरी गेल्यानंतर जेवून डायरेक्ट मी झोपली, काहीच शूट केलं नाही. नेक्स्ट डेला होती मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीची सगळी तयारी चालू होती घरात. पप्पांनी इथे छान असं तोरण लावलं, शिवानीने छान अशी रांगोळी काढली, ही मकर संक्रांती स्पेशल.
आमच्याकडे संक्रांतीला अशा दोड्या देतात, तर शिवानीच्या सासूबाईंनी तेच आणलं होतं आणि आम्ही ते सुगड पुजली होती. 25 खारका 25. आता हे काय करायचं, एक ह्या वर्षी तू वटीत घ्यायचा हा आणि मग पुढच्या वर्षीपासून असं करायचं. आम्हाला परत बांधून द्यायचं. हा पुढच्या वर्षी त्यांना वटीत घालायचा. पुढच्या वर्षी तो माझ्या वटीत घालायचा. आणि त्या ज्या दोरड्या आणलेल्या त्या सोडवायच्या असतात, तर त्यासाठी सगळ्या लेडीजला बोलवलं होतं हळदी कुंकूसाठी. आणि त्या दिवशी इतकं काम होतं ना, त्यामुळे मला जेवढे जमले तेवढे छोटे छोटे क्लिप्स मी घेतलेत. पण मला फारसं काही जमलं नाही करायला. आणि त्यात शार्वी होतीच, ती मला काही फारसं करूनही देत नव्हती. कोण आहे पिल्लू? शार्वी आहे ही. सगळे तिकडे बसलेत आणि आम्ही दोघी इकडे बसलो, कारण ही मला काहीच नाही करू देत. काय विचार करतील सगळे. चावते का?